नमस्कार, आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते, आणि अर्थातच त्यांच्यासोबत मनमोकळी चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये सुरुवात करताना पहिला प्रश्न प्रवीण दरेकर तुम्हाला विचारायचा हाच आहे की 20 दिवस उरलेले आहेत आणि पुढच्या 20 दिवसामध्ये असं काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की येणाऱ्या काळातली जी सत्ता असेल ती कुणाची असेल? 100% येणाऱ्या काळामध्ये जी सत्ता असणार आहे ती महायुतीचीच असणार आहे. याचं कारण जर निवडणूक जिंकण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आजच्या परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये असणारे पक्ष प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI यांच्याकडेच त्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे संघटन. ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर निवडणुका लढवायच्या असतात तो कार्यकर्ता आज निष्ठेनं झोकून देऊन काम करणारा, कधी काळी शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या होता, तो आज या महायुतीच्या पक्षांमध्ये आहे. त्याचबरोबर कॅडर आज पक्षामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जे विकास असतो तो विकास 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून दाखवला होता. गेली 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी देश प्रगतीकडे जातो आहे, महाराष्ट्राला मदत होते. आणि विशेष इमिजिएट तुलना करण्यासारखी गोष्ट म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब 2 वर्ष 2.5 वर्ष सत्तेत होते त्यावेळेला ठप्प महाराष्ट्र या लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि देवेंद्रजींनी जे सरकार त्या ठिकाणी घडवून आणलं महायुतीचं सरकार, तो 2 वर्षाचा कालावधी जर पाहिला तर गरिबाच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजना असतील, महाराष्ट्रातील प्रकल्प असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सर्वार्थानं या ठिकाणी महाराष्ट्र प्रगतीकडे जातो आहे. आणि त्याच्यामुळे माहोल आज उत्तम आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुती प्रचंड बहुमत घेऊन पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेत विराजमान होईल. हे जे तुम्ही म्हणताय प्रचंड बहुमत वगैरे, पण त्याबरोबरीनं गेल्या काही काळामध्ये अगदी शेवटपर्यंत जागा वाटपामध्ये इतकी सगळीकडे म्हणजे दोन्हीकडे, केवळ महायुती असं नाही मी म्हणत, महाआघाडी असेल महायुती असेल, पण महायुतीमध्ये सुद्धा जागा आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये अनेक असे प्रश्न समोर आले की ज्यामुळे एक बंडखोरी आणि बऱ्याचदा एकमेकांच्या पक्षाच्या मध्ये जाण्याची प्रक्रिया ही सुद्धा झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही की त्याचा फटका कुठेतरी येणाऱ्या काळात बसेल? मंदारजी, आपल्या घरी 3-4 भाऊ असले तर वाटणीवरनं काय होते, तुम्ही सगळीकडे फिरता त्यामुळे तुम्हाला माहीत आहे. अगदी भाऊ बहिणींच्या मध्ये बहीण असली तर अलीकडे बहीण पण आपला वाटा मागायला त्या ठिकाणी येते. आणि अशा वेळेला ज्या वेळेला 3-3, 4-4 पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतात त्यावेळेला स्वाभाविकपणे एका पक्षाला जागा जाते. 3 पक्षाच्या तिथल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी त्या ठिकाणी कष्ट उपसलेले असतात. तिथल्या जनतेसाठी आपापल्या परीनं त्या ठिकाणी सेवा दिलेली असते, कामं केलेली असतात. मग ऑल ऑफ सडन एकदम त्यांना चला कुणीच फॉर्म भरायचा नाही, कुणीच लढायचं नाही असं आपण नाही बोलू शकत. कारण 20-20, 30-30 वर्ष जर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पक्षासाठी योगदान असेल, समाजासाठी, तिथल्या विकासासाठी योगदान असेल, तर त्यांनाही वाटतं की त्या ठिकाणी मी लढलं पाहिजे. पण मग ही तुम्हाला असं वाटत नाही की आत्ताच्या राजकारणाची सगळ्यात मोठी मर्यादा आहे? कारण भाजपसारखा एवढा मोठा पक्ष ज्याच्यामध्ये भाजपच्या सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना यावेळेला खूप सारी कॉम्प्रोमाइज करावी. नक्कीच तुम्ही सगळ्यात बघाल तर नुकसान जास्त कार्यकर्ता म्हणून, पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमचंच आहे. कारण 288 मतदारसंघामध्ये आज ताकदीचे उमेदवार असणारा आमचाच पक्ष त्या ठिकाणी. परंतु भारतीय जनता पार्टी कधीही ओव्हर इस्टिमेशन स्वतःचं करत नाही. त्यांनी या ठिकाणी आम्ही जास्त जागा लढवण्यापेक्षा महाराष्ट्राला एका स्थिर सरकारची गरज आहे. ज्यावेळेला राज्यामध्ये अस्थिर सरकार होतं, महाराष्ट्रातला विकास ठप्प होता, डेव्हलपमेंट ठप्प होती, उद्योगधंदे येत नव्हते आणि डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. केंद्रामध्ये पण त्याच पक्षाचं सरकार असेल, राज्यात पण त्या विचाराचं सरकार असेल तर मला वाटतं प्रगती त्या राज्याची गतीनं होते. त्याच्यामुळे आम्ही काय होतोय, आम्हाला किती जागा मिळत आहेत यापेक्षा आम्हाला एकत्रितपणे महायुती म्हणून सरकार आणलं तर महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीनं डिलिव्हरी देऊ शकतो. शेवटी पक्ष व्यवस्था ह्या लोकांसाठी आहेत.
मी आमदार होतोय, मी मंत्री होतोय, मी मुख्यमंत्री होतोय, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला मी काय देणं लागतो आणि ते देण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हे समजून घेणारे आमचे तिन्ही पक्ष आहेत. पण याबरोबर ना तुम्ही तिन्ही पक्षांचा उल्लेख केला, पण तुमची मित्रत्वाचे संबंध मनसेशी सुद्धा आहेत. मनसेने सुद्धा भरभरून स्तुती केलेली आहे. मनसेने म्हणजे राज ठाकरेंनी तर आता म्हटलंय की पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल, भाजपचा असेल, एक असं त्यांचं लक्षात म्हणण्याचं ठेवा, कारण काय? राजकारणा पलीकडे जाऊन एक गोष्ट तर मान्यच करावी लागेल. ठाकरे साहेब एक स्पष्ट वक्ता आणि दिलखुलास नेता आहे आणि परिणामांची पर्वा न करता जे योग्य वाटतं ते बेधडक करतात. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा कुठलाही पक्ष नाही की मी लढवणार नाही पण कोणाला तरी सपोर्ट करेन. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी त्यांनी बिनशर्त विनाअट पाठिंबा दिला. आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे मला वाटतं काही चुकीचं नाही आहे. आणि आज त्यांनी एक भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये त्यांनी जास्तीच्या जागा लढवल्या. त्याचं कारण मंदारजी आहे की त्यांना पक्षाचा विस्तार करायचा आहे. त्याच्यामुळं त्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी चिन्ह पोचावं आणि अशा वेळेला जी फॅक्च्युअल पोझिशन आहे ती मांडण्याचं नेहमीच ते धाडस करत असतात किंवा बोलत असतात. तसं या ठिकाणी या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल हे त्यांच्या असणाऱ्या अभ्यासावरून, आकलनावरून किंवा त्याला जनतेची पल्स कळते, नाडी कळते त्या ठिकाणी. आणि त्यामुळे आज जनमनाचा कानोसा काय आहे याचा आधार घेऊन ते या ठिकाणी त्यांनी महायुतीची सत्ता येईल किंवा भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं आलं असं. पण मुंबईमध्ये तुमचा प्रमुख शत्रू कोण असणार आहे, प्रमुख विरोधक कोण असणार आहे? काँग्रेस, महाविकास आघाडी की शिवसेना? ना अर्थात महाविकास आघाडीच आणि त्याच्यात हे सगळं आलं. काँग्रेसही आलं, तुमचे उभाठा आली आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आली. प्रश्न या ठिकाणी मित्रत्वाचा किंवा शत्रुत्वाचा नाही आहे. आमचं शत्रुत्व इथल्या प्रश्नांशी आहे. इथल्या मुंबईच्या विकासासंदर्भात जे जे लोक त्या ठिकाणी अपयशी ठरलेत ते आमचे शत्रू आहेत. कारण आपण बघाल मुंबईचा जर विचार केला तर गेली 20-25 वर्ष कोणाचं राज्य मुंबईवर होतं? मुंबईकरांनी त्या ठिकाणी निर्विवादपणे मातोश्रीच्या हातात सत्ता दिली. बाळासाहेबांनी त्यांच्या स्टाईलनी जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं. परंतु नंतरच्या काळात आपण काय झालं, मुंबई ठप्प झाली. आणि आज आपण बघाल की 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 20 वर्षाच्या गतीनं त्या ठिकाणी काम झाले. आपण आज मेट्रो रेल बघा, मोनोरेल बघा, आज मुंबईचं कॉन्क्रिटीकरण होते. सगळ्यात एक लँडमार्क म्हणून आपण कोस्टल रोडनी जा. कोस्टल रोडनी जाताना बदलत्या मुंबईचं चित्र तुमच्या नजरेसमोर येतं. अरे तर आपण परदेशात कुठे नाही ना, अशा प्रकारचा जेव्हा फील येतो, मी तुम्हाला अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो आमच्या राज्यातल्या येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये मुंबईचा सिंहाचा वाटा असेल, मुंबईकरांचा फार मोठा वाटा असेल, MMR रिजनचा त्या ठिकाणी वाटा असेल. आणि एखाद दुसरा अपवाद वगळला तर सगळे आमदार महायुतीचे त्या ठिकाणी येतील यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.